याच संदर्भात आपण आपल्याशी बोलण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर फोन लाईनवरून आहेत। प्रवीण सर, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, त्यामुळे मंत्रालयाचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तुम्ही कसं पाहता या घटनेकडे? नाही, मला वाटतं अजून या घटनेची इत्थंभूत माहिती समोर येणं आवश्यक आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालय बंद झाल्यावर ती महिला प्रवेश तिने आतमध्ये केला, त्यात आम्ही कोणाचं सहकार्य झालं, काय झालं हे आता तपासाअंती लवकरच आपल्या समोर येईल। परंतु एकंदर महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी कोंडी करायची, कारण त्यांचं राजकीय सामर्थ्य जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलंय त्याला सुरक्षेच्या दृष्टीनं, टीकेच्या दृष्टीनं अशा प्रकारचा कोणाचा काही डाव आहे की काय? कारण आता त्यांच्या टीका सुरू झाल्या, सुरक्षा धोक्यात, मंत्रालयातच असं झालं, तर प्रत्येक गोष्टीचं राजकीय दृष्ट्या युटिलायझेशन करण्याचा दुर्दैवाने विरोधी पक्षाकडून प्रयत्न आहे। आता याकडे आपण वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची आवश्यकता आहे। बाबा, ती कोण तरुणी होती, महिला होती, तिची मानसिकता काय होती, त्याच्या मागे कोणाचा काही उद्देश आहे का, कोणी प्लॅन काही गोष्टी केलेल्या आहेत का? मला त्या सगळ्या गोष्टी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच जर असं होत असेल तर त्या ठिकाणी त्या बाहेर येतील आणि मला वाटतं त्यानंतर आता तपशीलवार या विषयावर त्या अगदी ठिकाणी प्रवीण सर, एकीकडे देवाभाऊ म्हणून लाडक्या बहिणींमध्येच खरं तर देवेंद्र फडणवीस लोकप्रिय होतात आणि दुसरीकडे विरोधकांचा हा डाव असल्याचं तुम्हाला वाटतं का? नाही, 100% देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचं नेतृत्व आहे। जे राजकीय महाराष्ट्रातली धुरीण स्वतःला समजतात त्यांना एकमेव धनाजी संताजी सारखं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे पाण्यात दिसतात। आणि मग वेगवेगळ्या प्रकारे कधी आरक्षणाच्या दृष्टीनं, कधी राजकीय दृष्टीनं, कधी जातीयते निर्माण करून त्यांनाच व्हिलन करण्याचा जो प्रयत्न आहे, तशाच प्रकारे काही कोणाचा डाव, कारण हे एवढ्या खालच्या पातळीवर विरोधी पक्ष जातात की देवेंद्रजींना सरळ विकासाच्या दृष्टीनं किंवा नेतृत्व म्हणून कुठेच त्या ठिकाणी पराजित करता येत नाही किंवा काय टीका करता येत नाही। म्हणून यामागे काही अशा प्रकारचा डाव आहे का हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल। धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय विरोधकांवर थेट आरोप या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी केलाय। एकीकडे मंत्रालयाचा सुरक्षेचा प्रश्न, तर दुसरीकडे अशा प्रकारे विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन हे सगळं कृत्य करू नये असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले। त्यामुळे या प्रकरणी आता काय सत्य समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।